नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मिथुन काका जीवाला सांगतो की या 6 महिन्यात काहीतरी मॅजिक होईल. आता बघ, नंदिनीला अपघातातून कोणी वाचवलं? तू वाचवलं. कळलं? अरे कसं काय? प्रत्येक ठिकाणी हिरो सारखी तुझी एंट्री कसं काय होते? तिला वाचवण्यासाठी प्रत्येक वेळी तुझा बस स्टॉप कसं काय होऊ शकतो? जीवा विचार कर. गावी पुजाराने देवळात तिच्या नावाचा गंध पार्थच्या कपाळावर लावायचं ठरवलं होतं ना. नेमका पार्थ खाली वाकला. तिच्या नावाचा गंध तुझ्या कपाळाला लागला. जीवा मिथुन काकाच्या गोष्टीचा विचार करायला लागतो. यावर मिथुन काका पूर्ण कॉन्फिडन्सने बोलतो की जीवा, ते काय तुझं युनिव्हर्सल आहे ना, ते तुला सतत काहीतरी सांगतंय, म्हणतंय हे सगळं तुझं आहे. तुझ्या लक्षात काय येत नाही? अरे काही जोड्या देव अतिशय फुरसतीने बनवतो आणि त्यातली एक जोडी तुम्ही आहेत, नंदिनी आणि जीवा. अरे इतर कुठलं कोडं सुटलं नसेल, पण तुमचं कोडं मी सोडवलेलं आहे. लिहून घे, माझ्याकडून लिहून घे. पुढचे 6 महिने तुम्हाला 7 जन्मासाठी एकत्र बांधून ठेवणारं. तू आणि नंदिनी कितीही प्रयत्न केला तरी तुमची जोडी तुटायची नाही. जीवाला सुद्धा काही गोष्टी पटायला लागतात आणि मिथुन काका तिथून आय लाईक दिस असं म्हणून जातो. तेव्हा जीवा आपल्या लग्नातला फोटो हातात घेऊन एकटक बघून त्याला मागचे क्षण आठवते की ती बाई बोलली होती की जे येईल, जे मिळेल आणि जे कळेल ना त्याचा स्वीकार कर. आणि मिथुन काकाचा पण आठवतं की तू आणि नंदिनी कितीही प्रयत्न केला तरी तुमची जोडी तुटायची नाही. तर दुसरीकडे रम्या पिहूला बोलते की पिहू, काय झालं? सूप आवडलं नाही का बाळा तुला? तेव्हा नंदिनी रागातच रम्याला बोलते की तिचा हात धरून सूप बद्दल बोलत होतीस. रम्या बोलते की हो, तिला बरं वाटत नाही आहे ना, म्हणून तिची काळजी वाटत होती. तिला आवडतं गरम गरम सूप, घेऊन आली होती मी. हो की नाही पिहू? तेव्हा पिहू बोलते की नाही हा, नंदिनी वहिनी ती माझ्यावर ओरडत होती. तिला काही काळजी नव्हती माझी. तेव्हा रम्या इशारानेच तिला चूप करत होती आणि ओरडूनच पिहू कशाला खोटं बोलतेस? यावर नंदिनी बोलते, खोटं बोलण्याची सवय पिहूला नाही आहे आणि तुझी काळजी मी दारातूनच बघितली. सरळ सरळ ओरडत होतीस तू तिच्या अंगावर. रम्या बोलते, अरे बापरे, तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस नंदिनी. नंदिनी बोलते की चोरून ऐकायला मी कुठली चोरी नाही केली आहे रम्या, पण तू ज्या पद्धतीने पियूशी बोलत होती, ज्या पद्धतीने खोदून खोदून तिला प्रश्न विचारत होती, त्यावरून तुझ्या मनात वेगळं काहीतरी आहे ते मला नक्की कळलं. यावर रम्या बोलते, हे बघ, काय ते वाटेल ते बोलू नकोस नंदिनी. मी असं काहीही बोललेली नाही. पियू, मी असं काही बोलली आहे का तुला? पियू रडतच असते. तेव्हा नंदिनी तिला बोलते, तू सूप पिली आहेस ना, जा इकडे. पिहू तिथून जाते. तेव्हा रम्या पण जायला निघते. नंदिनी तिचा हात पकडते आणि बोलते की रम्या, मला सांग, खोदून खोदून काय विचारत होतीस तिला? यावर रम्या बोलते, मी काय वाटेल ते विचारेल, तू मला कोण विचारणारी? तेव्हा तिचा हात झटकते. नंदिनी बोलते की मी या घरची सून आहे मी. आणि पिहू एवढी घाबरली होती. एवढी लहान आहे ती, तिच्याशी बोलण्याची ही पद्धत आहे का? रम्या बोलते, आता तू शिकवणार काय पद्धत आहे ते? तुझ्या आधीपासून ओळखते मी तिला. ती जरी लहान असली ना, तिचे पराक्रम खूप मोठे आहेत. या आधी तिने काय काय केलं हे वेगळं सांगायची गरज नाहीये तुला. यावर नंदिनी बोलते, तुझ्याही बाबतीत काही वेगळं नाही आहे. तूही या आधी काय काय पराक्रम केले ते वेगळं सांगायची काही गरज नाही. रम्या बोलते, बस नंदिनी, खूप बोललीस. मी ऐकून घेते म्हटल्यावर वाटेल ते बोलू नकोस. आणि हे बघ, माझ्यावर संशय तर अजिबात घेऊ नकोस. तिला फिट का आल्या होत्या? नक्की काय झालं हे विचारायला आली होती मी इथे. नंदिनी बोलते, तोच माझा प्रश्न आहे. इतर वेळी पिहूच्या आसपास सुद्धा न फिरकणारी तू अचानक तिच्यात एवढा इंटरेस्ट का घेतेस? आणि पिहूला खूप पराक्रम गाजवलं म्हणतेस ना, मग तिच्यासाठी सूप घेऊन आली होती प्यायला. मला माहिती आहे, गोड गोड बोलून तिच्याकडून काहीतरी काढून घ्यायचं होतं आणि ते शक्य होत नव्हतं, म्हणून तिचा हात असा गच्च धरला होतास तू. तिला फिट येण्याचा आणि तुझा काय संबंध तर नाही? रम्या जरा अडखळतच बोलते. काय वाटेल ते काय बोलतेस नंदिनी? माझा संबंध कशाला असेल? हे बघ, मी काहीही केलेलं नाही आहे. नंदिनी बोलते, केलेलं नसेल तर ठीकच आहे, नाही तर माझी पद्धत तुला चांगलीच माहिती आहे. नंदिनी बोलून नाही, करून दाखवते. आणि जर तू काय केलं असेल तर ते मी नक्की शोधून काढेन. रम्या रागाने तिथून निघून जाते.
दुसरीकडे पार्थ लॅपटॉप मध्ये काहीतरी काम करत असताना जीवा तिथे येतो आणि बोलतो की दादा, अरे हा तुझा शर्ट चुकून माझ्या वॉर्डरोब मध्ये आला होता, कल्पना ताईने चुकून ठेवला असेल. यावर पार्थ बोलतो की अरे मग राहू द्यायचं की, माझं तुझं असं कधी केलं आहे का मी? अरे जे माझं आहे ते तुझंच आहे. यावर जीवा बोलतो जे माझं होतं ते तुझं. यावर पार्थ बोलतो काय? जीवा बोलतो की काही नाही, मी म्हंटल की मला जेव्हा लागेल तेव्हा मी घेईल ना तुझ्याकडून. पार्थ बोलतो की ए जीवा थांब जरा, बोल माझ्याशी, गप्पा मार. यावर जीवा बोलतो तू काम करतोयस ना, मी नंतर येईल. यावर पार्थ बोलतो की काम काय होत राहतील, तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे का मला, ये बस. आणि दोघे बसतात. पार्थ बोलतो की तू म्हणतोस नंतर येतो गप्पा मारायला, पण शेवटचा आपण कधी गप्पा मारलाय आठवते? जीवा आठवायला लागतो तेव्हा पार्थ बोलतो की आठवायला लागते, मी सांगतो. जीवा लग्नानंतर आपण गप्पाच मारलेल्या नाही आहे, धमाल केलेली नाही आहे, काही तोडलं नाहीये, फोडलं नाहीये, आई आपल्याला ओरडली नाही आहे, किती दिवस झाले आपण खळखळून हसलो सुद्धा नाही आहे. जीवा बोलतो की खरंच यार, माझ्या लक्षातच आलं नाही आपण शेवटचे कधी हसलो होतो खळखळून, हेच आठवत नाही आहे मला. कम्प्लीट चेंज झालंय आपलं लाईफ. यावर पार्थ बोलतो की मान्य आहे की लग्न झाल्यावर भावंडामधले संवाद कमी होतात, पण आपण भावंड असलं तरी मित्रासारखे राहिलो. कधी कधी वाटतं की युगला उगाच हॉस्टेलला पाठवलं, तो असता तर आपल्यातला संवाद तरी थांबला नसता. जीवा बोलतो की करेक्ट, एकाच घरात राहून आपण एकमेकांशी बोलत नाही आहोत, प्रॉब्लेम आहे. पार्थ बोलतो की प्रॉब्लेम आहेच, पण काय प्रॉब्लेम आहे असा? काय प्रॉब्लेम आहे तुझ्या आयुष्यात की तू माझ्या बरोबर शेअर करू शकत नाही? जीवा बोलतो नाही, असं काही नाही आहे रे. पार्थ बोलतो नक्की? जीवा हसून बोलतो हो नक्की. पार्थ मनातल्या मनात म्हणतो की जीवा तुला खोटं नाही बोलता येत रे, तू सांगितलं नाहीस तरी मला माहित आहे तुझा आणि नंदिनीचा डिवोर्स होणार आहे. जीवा बोलतो अरे दादा, मला तुला एक विचारायचं होतं, विचारू? पार्थ बोलतो विचार ना. जीवा बोलतो की सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी पूजेवरून तू अचानक का उठला आणि तू सगळ्यांसमोर मला असं का विचारलं? जीवा तुला हे सगळं मान्य आहे का म्हणून? त्यावर पार्थ बोलतो की लग्न झाल्यापासून काव्या माझ्या बरोबर आणि घरच्यांशी जे काही वागल्या ते पूजेला बसल्या बसल्या मला आठवलं आणि मी रिॲक्ट झालो, आणि ज्या परिस्थितीत तुझं नंदिनीशी लग्न झालं, आय एम सॉरी, मी खूप विचित्र रिॲक्ट झालो. यावर जीवा बोलतो हे बघ दादा, जे झालं ते झालं, तू आतून किती हल्ला ते त्या दिवशी जाणवलं मला. यावर पार्थ जरा इमोशनल होऊन बोलतो की जीवा माझ्या बाबतीत जाणवलं, तू तर जाणूनही देत नाहीये, असं नको करूस, मोठा भाऊ आहे मी तुझा. हे बघ, तुला जे दुःख आहे, मनातला जो सल आहे, तुझा आनंद आहे, तो तू आधी सारखा माझ्या बरोबर हक्काने शेअर कर ना, म्हणजे मी त्याच्यावर सोल्युशन नाही देऊ शकलो तरी तुला बोलून मोकळं झाल्यासारखं होईल. तू माझ्याशी बोलतोस हे समाधान राहील रे मला. मला फक्त फक्त असं वाटते की आपल्यातला संवाद कमी नको व्हायला, प्लीज माझ्याशी बोलत जा. जीवा बोलतो की दादा तू काय वेडा आहेस, का रडतोयस, का मी तुझ्याशी बोलत नाही, त्याचा इतका त्रास होतोय तुला? पार्थ बोलतो की त्रास होतोय, मधल्या काळात आपण बोलत नव्हतो तेव्हा असं वाटायचं की तुला येऊन एक पंच मारा, पण तेवढा तरी हक्क राहिला आहे की नाही, या विचाराने गप्प बसायचं. जीवा बोलतो की झालं, बोललास, काय बोलतोयस तू, मोठा भाऊ आहेस तू माझा, तू हक्काने हवं ते करू शकतोस. पार्थ त्याच्या केसाला हात लावतो तेव्हा जीवा बोलतो की ए तू माझ्या केस विस्कटू नको, फक्त ए असं मुळू मुळू रडू नको परत. पार्थ बोलतो का? जीवा बोलतो की कॉमेडी दिसतो रडताना. पार्थ बोलतो की जेव्हा वाटेल तेव्हा प्लीज माझ्याशी येऊन बोलत जा, येशील ना? जीवा बोलतो की तू फक्त आठवण काढ. जीवा हजर असेल आणि दोघे एकमेकांना मिठी मारतात. दुसरीकडे नंदिनी कपाटात कपडे ठेवत असते तेव्हा मनात विचार करत असते की रम्या पिहूला इतकं काय विचारत होती. रम्या पिहूच्या काळजीने रूम मध्ये गेली होती असं म्हणाली होती, पण मग ती पिहूवर इतकी चिडली का असेल? पिहूला फिट येण्याचा रम्याशी काही संबंध नसेल ना? आणि तिचं लक्ष त्या डिवोर्स पेपरवर जातं आणि ती फाईल हातात घेते तेव्हा तिथे जीवा येतो आणि बोलतो की काय ग, कुठल्या विचारात हरवली आहेस? अगं बोलून मोकळं व्हावं, बोलण्याने शांत वाटतं आणि समोरच्याशी संवादही घडतो. यावर नंदिनी बोलते आता संवाद साधायचा आहे तुम्हाला? तुम्हाला माहित असेल परीक्षेला उशीर पोचलो की पेपर सुटतो, झाडाला पाणी नाही घातलं तर झाड सुकतात,
खोली नियमित नाही आवरली तर पसारा तसाच राहून जातो. तसंच संवाद सुद्धा वेळीत सावरायचा असतो. म्हणजे मग अशी कोर्टाची पायरी चढावी लागत नाही. यावर जीवा बोलतो की तू टेन्शन मध्ये दिसलीस म्हणून विचारलं मी तुला. यावर नंदिनी बोलते, मी टेन्शन मध्ये का आहे हे विचारा ना. मला कळत नाही, एवढं सगळं होऊन सुद्धा इतके रिलॅक्स कसे काय राहू शकतात. जीवा बोलतो की तुला असं का वाटतं की मी रिलॅक्स आहे. ज्या गोष्टीमुळे तुझ्या मनात गोंधळ सुरू आहे ना, त्या गोष्टीचा मला सुद्धा प्रचंड त्रास होतोय. पण तो त्रास, ते टेन्शन, ते सगळ्यांसमोर घेऊन मी नाही ना वावरू शकत. आई बाबांना डाऊट येईल, कळेल त्यांना, म्हणून मी रिलॅक्स आहे असं दाखवायला लागतंय. यावर नंदिनी बोलते, अच्छा, पण मग ही तारेवरची कसरत रोज रोज करताना घुसमट होत नाही तुमची. यावर जीवा बोलतो, होतोय, प्रचंड होतो, खूप त्रास होतोय. आता सुद्धा मी पार दादाला शर्ट द्यायला गेलो, त्याच्या नजरेला नजर नाही मिळू शकलो. मला जड जात होतं. आजपर्यंत अशी एकही गोष्ट झाली नाही आहे की मी त्याच्यासोबत शेअर केली नाही, त्याला सांगितलेली नाही आहे. आणि आज मी डिवोर्स घेतोय हे कसं सांगू त्याला, तो काय रिएक्ट करेल या विचारानेच मला भीती वाटते. हे बघ, आय नो या सगळ्या गोष्टी तू सुद्धा सफर करते. तुला आई बाबांना डिवोर्स बद्दल सांगितलं नाहीये ना, या गोष्टीचं गिल्ट वाटते. ठीक आहे, आपण त्यांना आता जाऊन सांगूया. नंदिनी बोलते, आता चला सांगूया. सकाळी घरात इतकी आनंदाची बातमी आली आहे. शाईवाडीची प्रॉपर्टी देशमुख यांच्या नावावर झाली आहे. इतकी चांगली आनंदाची बातमी आलेली असताना आपण आपल्या डिवोर्स बद्दल सांगायचं म्हणजे घरात आलेल्या सुखाला गालगोट लावल्यासारखं नाही होणार. यावर जीवा बोलतो, हे तुझं असं असतं, तुला त्यांना डिवोर्स बद्दलही सांगायचं आणि त्यांच्या सुखाला गालगोट लागलेलंही चालणार नाही. कधीतरी सांगावं तर लागणार आहे. किती दिवस आजचं मरण उद्यावर ढकलणार आहो आपण. नंदिनी जरा चिडूनच बोलते, मला नाही माहिती आहे जीवा, मला खरंच नाही माहितीये. पण जेव्हा जेव्हा आई माझ्या समोर येतात आणि मला म्हणतात, नंदिनी कसं तू आहेस म्हणून सगळं सुरळीत आहे, तेव्हा खरंच खूप अस्वस्थ व्हायला होतं. कळत नाही की मी कुठल्या तोंडाने सांगू की आई मी कमी दिवस या घरात असणार आहे. या खोटेपणाचा खूप त्रास होते जीवा मला. आई बाबांच्या किती अपेक्षा आहे माझ्याकडून. जेव्हा त्यांना कळेल आपण डिवोर्स घेतोय, मी या घरातून निघून जाणार आहे, ते काय विचार करतील, त्याची काय मतं असतील माझ्याबद्दल, या सगळ्याचा विचार करून मला खूप त्रास होतोय. हे लग्न करून आधीच नात्यात अडकले होते, आता त्याच नात्यातून सुटका करून घेताना आणखीन अडकल्यासारखं झालं आहे मला. तेव्हा नंदिनी खूप रडत असते. जेव्हा बोलतो, नंदिनी बोलते, नाही जीवा, बस, आय एम सॉरी, पण तुमच्याकडून मला आता कुठलाच आधार नकोय. इनफॅक्ट मला तुमच्याकडून आता काही नको. पण योग्य वेळ बघून मला आईशी बोलायचं आहे, कारण या घरात आता मी फार काळ नाही थांबू शकणार. हे बोलत असताना कल्पना तिथे येते आणि बोलते की ताई, मानिनी ताई तुम्हाला बोलवतात. तेव्हा नंदिनी बोलते की हो मी आलेच आणि तिथून निघून जाते. तर दुसरीकडे मानिनी भाजीला फोडणी देत असताना तिला शिंका येतात. तेव्हा नंदिनी बोलते की अहो काय झालं, सर्दी झाली आहे का तुम्हाला. तेव्हा मानिनी म्हणते, नाही ग, सर्दी नाही, हे एक्झॉस्ट आपलं बंद पडलं आहे ना, तो बरा होत नाहीये ना. तोपर्यंत फोडणी घातली, भाजी केली की माझ्या शिंका येतात आणि खोकला चालू राहतो. यावर नंदिनी बोलते, नाही, मी इलेक्ट्रिशियनला बोलून घेते आणि एक्झॉस्ट फॅन रिपेअर करून घेते, तुम्ही काय काळजी करू नका. यावर मानिनी म्हणते, हो ग बाई, तू आहेस म्हटल्यावर मला काळजी करायची काहीच गरज नाही. तेव्हा नंदिनी उदास होऊन जाते. यावर मानिनी तिच्याकडे बघते आणि बोलते, काय ग नंदिनी, काय झालं, चेहरा एकदम पडला तुझा. नंदिनी बोलते, नाही. यावर मानिनी बोलते, तुला काय टेन्शन आहे का ग. नंदिनी बोलते, नाही आई, तुम्ही बोलवलं, काय काम आहे का तुमचं. मानिनी बोलते की अगं काही नाही, कालपासून ताक खूप उरलंय, माझ्या मनात आलं की कढी करावी. मागच्या वेळेला मस्त फोडणी घालून कढी केली होती, तू म्हणून म्हटलं तुला विचारूया, तुला वेळ असेल तर तू करशील का कढी. यावर नंदिनी बोलते, हो करते. मानिनी बोलते, मी अगं आपल्या पिहूसाठी जरा पेज करते, तिला ना अशी जिऱ्याची फोडणी घातलेली पेज आवडते. मंजूताईने पेज केली ना, तिला अजिबात आवडत नाही, ती खातही नाही. माझ्या हातची पेज आवडते आणि पेज झाली ना तुलाच देईल बरं का, म्हणजे तू कसं गोडी गुलाबीने पिहूशी बोलून तिला खायला घालते. तेव्हा परत नंदिनी विचारतच जाते,
मानिनी बोलते, काय ग नंदिनी, तुझं लक्ष आहे की मी आपली एकटीच बडबडतीये? नंदिनी बोलते, नाही मी ऐकते ना, तेच पिऊचा विचार करते मी पण. तिची काळजी वाटते मला सुद्धा. काय या मुलीने मनात घेतले कळतच नाही. असं काय ऐकले तिने जे तिला आपल्याला सांगायचं आहे पण ते नीट सांगत सुद्धा नाहीये. तिच्या मनात नेमकं काय टेन्शन सुरू आहे हे जर कळलं ना तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. मानिनी बोलते, हो खरं आहे, पण तू खरंच या गोष्टीचा विचार करत होती की मध्येच काही वेगळ्या विचारामध्ये जाऊन आली? नंदिनीला खरंच डिवोर्सचे मागचे क्षण सगळेच आठवतात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.